बघा आता आपण चाललेलो साईबाबा मंदिरामध्ये. बघा गाईस आता आपण आलेलो आहोत आपल्या इथं मंदिरामध्ये. बघू शकता मित्रांनो, श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि जय बजरंगबली यांच्या सुंदर मूर्ती इथं आहेत. आणि हे बघा मंडळी, हे आहेत दत्ता पाटील साहेब, जे आमचे मामा आहेत, आणि त्यांची मुलगी श्रद्धा आणि त्यांचे कुटुंब पूर्ण हे साई सेवा करत असतात. आणि त्यांच्याबरोबर हजारो लोक साई सेवा करतात इकडे. आणि हे बघा खूप सारे फुगे, खेळणी, पाळणी, असं खूप सारी जत्रा इकडे भरलेली आहे या कार्यक्रमासाठी. आणि हे बघा श्री साईबाबा मंदिर कणसोली, आणि खूप सारे भक्तगण आज दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत. आणि मित्रांनो बघू शकता किती मोठा स्टेज आहे. एका बाजूला साई गाणी चालू आहेत, दुसऱ्या बाजूला पाहुण्यांचा आदर सत्कार सुरू आहे. आणि बघा कशी साईबाबांची अशी सुरेख अशी मूर्ती आहे आणि छान अशी सजावट केलेली आहे. एकदम भक्तांची रांग लागलेली आहे दर्शन घेण्यासाठी, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेर ही खूप भक्तांची रांग लागलेली आहे. अजूनही खूप भक्त दर्शनासाठी येत आहेत. आणि हे बघा होम करण्यासाठी रेडीमेड इकडं होम तयार केलेला आहे. आणि समोर बघू शकता शिवलिंग आहे आणि त्याच्यावर अभिषेक चालू आहे. सर्व लोक त्या दर्शन घेत आहेत. आणि ही बघा देवीची मूर्ती आहे, बाजूला खूप देवींच्या प्रतिमा आहेत. प्रत्येक जण या मूर्तींचं दर्शन घेत आहे. आणि ही बघा अंबाबाईंची मूर्ती आहे, किती छान सुरेख आहे. आणि ही बघू शकता तुम्ही पालखी आहे. ही पालखी मिरवणूक काल दिवसभर संध्याकाळी 4 वाजल्यापासून पालखी मिरवणूक होती. आणि हे बघा ही सत्यनारायणाची पूजा सकाळी झाली त्याची प्रतिमा आहे. आणि हे बघा सर्व भक्तगण दर्शनासाठी भक्तिमय वातावरणात रममाण झालेले आहेत आणि रांगच्या रांगा दर्शनासाठी लागलेल्या आहेत. आणि हे बघा मंदिराचा परिसर पूर्ण भक्तिमय झालेला आहे. आणि बघा मंडळी, साई समितीतर्फे मला स्टेजवर बोलवून सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल मी साई समितीचे आभार व्यक्त करत आहे. हे वेडं ठरवणं म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट आहे. कारण सद्गुरू श्री साईनाथ महाराजांची भक्ती ज्यावेळेस करतो तेव्हा फक्त भक्ती न करता ती तल्लीन होऊन, ती रममान होऊन आपण साई भक्ती करत असतो. म्हणून साई भक्ती करणारा हा साई वेडा गुरुवर्य भाऊंच्या लेखणीतून एका हिंदी शब्दरचनेच्या माध्यमातून साकार झाला. आज आपल्या सगळ्यांच्या आध्यात्मिक प्रबोधनाकरता हाच साईंचा वेडा अर्थात साई का दिवाना सुप्रसिद्ध पार्श्वगायक भरत सोलंकी यांच्या आवाजात.
आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही या भंडाऱ्यासाठी किती प्रसादासाठी गर्दी आहे आणि स्वयंसेवकही तेवढं आहेत. खरंच हे एवढं कार्य मॅनेज करणं खाऊ नाही, परंतु सर्व साई भक्त या कार्यासाठी आपले तन मन धन सर्वस्व अर्पण करत आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम एवढ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होत आहे. आणि बघू शकता प्रत्येक साई सेवक किती प्रेमाने सेवा करत आहे आणि प्रत्येक भक्तगण उपाशी नाही गेला पाहिजे, प्रत्येकाला प्रसादाची व्यवस्था झाली पाहिजे आणि प्रसाद घेतला पाहिजे या भावनेने प्रत्येकजण प्रेमाने इथं सेवा करत आहे. त्या सर्व साई सेवकांचे खूप खूप आभार. असेच कार्य यांच्या हातून घडत राहो आणि सर्वांना या सेवेचा लाभ मिळत राहो. आणि बघा मित्रांनो, आपण फायनली प्रसाद घेतलेला आहे. डाळ भात, 2 भाज्या, पापड, खीर. बघा हे सर्व जेवणाचं साहित्य आहे. इथं बघा भात किती सारा भात आहे. आणि अजून बघू शकता अजून ही नवीन भाजी करण्याची तयारी सुरू आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता किती भक्तगण आले असतील. आणि इकडे बघा नवीन डाळ करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. डाळ होत आलेली आहे, म्हणजे भक्तांची रांग जास्तीत जास्त वाढत आहे. इथे बघू शकता ही भाजी आहे. अजून हे 2 टोप आहेत भाजीचे. अजून त्या पलीकडे अजून दुसरी भाजी आहे. आणि बघा या बाजूला हे आहेत छोटे पापड जे प्रसादाबरोबर देतात. हे तळण्याचं काम चालू आहे. आणि हे बघा मित्रांनो, इथे जेवणाचे काउंटर लावलेले आहेत. 1 2 3 पुढे आहेत 4 5 6 7 8 9 10 जवळपास 10 काउंटर जेवणाचे लावलेले आहेत. तर हे तर या बाजूला आहेत. अजून ॲडिशनल पलीकडे काउंटर लावलेले आहेत. जवळपास 15-16 काउंटर आहेत जेवणाचे. म्हणजे तुम्ही बघू शकता किती गर्दी असेल. हे बघा सर्व भक्तगण हे डाव्या बाजूला बसून प्रसाद खात आहेत. हे बघा इकडे पण काउंटर आहेत जेवणाचे. हे ॲडिशनल नव्याने काउंटर लावलेले आहेत गर्दी वाढल्यामुळे. आणि बघा इथून बघू शकता या बाजूला हे लोक जेवायला बसलेत, या बाजूला जेवायला बसलेत. म्हणजे सर्व ठिकाणी भक्तांची प्रसाद खाण्यासाठी गर्दी ओसंडून गेलेली आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता अजूनही तेवढीच लोक प्रसादासाठी वाट बघत आहेत. बघा किती लोक अजून प्रसाद घेण्यासाठी बाकी आहेत. पण सर्वांना प्रसाद मिळणार आहे, कारण समितीने खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली आहे आणि सर्वांना प्रसादाचा लाभ नक्की मिळेल. फक्त थोड्या वेळाने, कारण गर्दी खूप झालेली आहे. तर गाईज आता फायनली आपण निघालेलो आहोत आणि खूप लोक होते, खूप साई भक्त होते. जवळपास 50,000 1 लाख साई भक्त तरी असतील. आणि यांचं नियोजन करणं हे श्री साई समिती जे करत आहेत ते खरंच कौतुकास्पद आहे. तर सर्व साई समितीच्या सदस्यांना खूप खूप आभार. आणि मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.